भागवताने सांगितलं आहे की अणू हा 2 किंवा 3 परमाणूंचा बनलेला असतो. आता 2 परमाणू प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे निश्चितपणे असतात. हायड्रोजन ॲटम जर घेतला तर त्यात हे 2च परमाणू असतात, एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन. पण हायड्रोजन सोडला तर बाकीचे सगळे जे पदार्थ आहेत, मूलद्रव्य आहेत, त्या सगळ्यांमध्ये एक प्रोटॉन, एक न्यूट्रॉन, एक इलेक्ट्रॉन हे तिघही असतात. म्हणजे 2 किंवा 3 परमाणूंचा अणू बनतो. हे भागवतात केलेलं विधान आजच्या सायन्सने खरं ठरवलेलं आहे. 1933 नंतर हे खरं ठरलं आहे. भागवत रचले 1652 वर्षे इसवी सन पूर्व, म्हणजे 3650 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. ते आजच्या सायन्सने आत्ता मान्य केलं आहे. त्याच्यापुढे आणखीन गंमत, याच भागवतात लिहून ठेवलं आहे की हे परमाणू एक